So good afternoon, all of you. Let us start. एक गोष्ट आधी का नाही विचारलं दुपारी जेवणासाठी का नाही विचारलं So we start. Yesterday, the last 2 days we have checked the paper and sir, we checked the paper and we observed that we found that a lot of people are copied the question answer from somewhere. I don't know where, whether it is a textbook or whether it is a different book or whether it is a different division book. I don't know because my notation and everything is different than other division. The question is whether the term is dependent or independent. That is asked. A lot of people are writing it has a infinitely many solution, then the solution is x1 plus x2, whatever the relation you find, but they are forgetting write down whether the dependent or independent. The question is whether the dependent or dependent. Just I saw that question. Just wait. I don't know तुम्ही काय केलंय का माहित नाही मला ते. Then a lot of people are giving the, just wait, I will share that ISC question paper. And still, okay. So this is the question actually. The first number option is C. Second number option 1 by 2, 1 by 3, 1 by 4. Third option is B, determinant of A not equal to 0. Lot of people are writing the answer is determinant of A. I just checked the 41 paper. In that 41 paper, the 30 near about 25 to 30 people are write down the answer is C. Same that some of the people are write down. Suppose one person, suppose roll number 1 are putting the answer is, suppose question number second first is A. The roll number second is also putting the answer question number second A. I don't know. Just give the example. दोघांनी असं केलेलं नाही. Just giving the example like this. The question number second answer is C, and question number second answer is C. Both answer is C. Okay. Then what is the question? Find the rank of matrix and reducing to normal form. Find the rank of matrix reduced to normal form. A lot of people are again, they are not read question carefully. They are solve this example by using echelon form. So how I give the mark? How? का द्यायचे तुम्हाला मार्क? माझं नाव प्रसाद आहे आणि मला दुसरं कोणी जर म्हटलं की बाबा गणेश कॉल केलं तर मी कसं कॉल करणार ना? हो, नाही करू शकत ना कॉल. एक बरं का असतील का? आता माझ्यामध्ये मेमरी कार्ड खराब झालं, पाहतो मी. काढून पाठवायचे लेक्चर चालू लगेच पाठवू काय? बरोबर पाठव. तुम्हाला पाठवलं असेल पाच चेक करायचं नसेल तर परत चेक सेंड करतो. हा मी चेक करतो. आता मला सर्च करावं लागेल. मी चेक करतो. हा. सो द क्वेश्चन इज टू कन्वर्ट द नॉर्मल फॉर्म. माझं नाव प्रसाद आहे आणि मला गणेश नावाने हाका मारले. मी कसं हो देणार? रोड वेगळे आहेत ना. हा, भले की त्याचा आन्सर एक आहे. रोड वेगळे म्हणजे मला इथून सोलापूरला जायचं. सोलापूरला मी इथून वाह्या मोहोळ मार्ग जाऊ शकतो किंवा मंगळवाडा मार्ग जाऊ शकतो. भले की लास्ट माझं जे डेस्टिनेशन आहे ते सोलापूर आहे, ते मला माहिती आहे, पण रोड वेगळे आहेत ना रे. नॉर्मल फॉर्म, काही लोकांनी नॉर्मल फॉर्म मध्ये इतके सिले मिस्टेक केल्यात की बाबा अंडरस्टँड. मी त्यांच्या दयेपाठी त्यांना एक मार्क दिलाय बरं का, सॉरी फॉर दॅट. पण हेच जर मी ह्याला असतो, कशाला, फायनल युनिव्हर्सिटी एक्झामला तुम्ही 0 मार्क देत असतो. मी पेपरच्या बाबतीत खूप बेकार पेपर चेक करतो युनिव्हर्सिटीमध्ये. मी सांगत नाही, मी खरंच बेकार म्हणजे एकदम, जर असेल मार्क तर परफेक्ट मार्क, नाही तर 0 मार्क. I will give the answerable to anyone
वाय आय विन द झिरो आन्सर. जर एखाद्याचं मुंडकच कट केलं, एखाद्याचं मुंडकच जर कट केलं, तर शरीराला काय अर्थ राहणार नाहीये. त्यातला हा गत झाला. बरोबर आहे ना? एखाद्याचा ब्रेनच काढून घेतला तर शरीराला काय अर्थ राहिला? ब्रेन डेड झाला म्हणायचं ना, त्यातली गत आहे. तसं एखाद्या क्वेश्चनचा जो गाभा असतो ते जर कट केला तर बाकी तुम्ही खाली काही लिहा आहे. दो बे दुने चार, बे चौक आठ, बे 15 काय पाहिजे ते पाडायला. तर झिरोच मार्क ना. तर नॉर्मल फॉर्म विचारला त्याची रँक 3 येते. त्याची रँक 3 येते. ओके. नंतर क्वेश्चन, फाइंड द आयगन व्हॅल्यू एम अँड एम स्क्वेअर. फाइंड द आयगन व्हॅल्यू एम अँड एम स्क्वेअर, असा क्वेश्चन होता. फाइंड द आयगन व्हॅल्यू एम अँड एम स्क्वेअर. तर बाबांनो, एम ची काढा. एम स्क्वेअर ची आयगन व्हॅल्यू काय असते? सपोज एम ची आयगन व्हॅल्यू एबीसी आली तर एम स्क्वेअर असते ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. तर स्क्वेअर करायचा. हे आयगन व्हॅल्यू पण वेगळ्या पद्धतीनेच काढत गेलेत. काय काढलं काय माहित, कुठून काय आणलं, कसं आणलं, त्यांना त्यांचंच माहिती आहे. म्हणजे काय करतात, वाचतात काय क्वेश्चन, आय डोंट नो. पुढचा क्वेश्चन. जस्ट वेट. पुढचा क्वेश्चन जो होता तो काय होता? हा, एक्झामिन द लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्स. बाळांनो, काही लोकांना समजलं बऱ्यापैकी. बाळांनो, हे कॉलम फॉर्म मध्ये लिहायचं असतं, म्हणजे अशा प्रकारे इक्वेशन तयार होईल. 3 - 5 2 2. मी तुम्हाला शिकवताना C1 x1 शिकवलं होता, C2 x2 शिकवला, C3 x3 शिकवला होता. आणि मॅक्झिमम लोकांनी काय घेतला इथे? कोणी सांगू शकतो? कॉपी करणारे तुला बोला. नावासहित आहे, पाठ केलेला आहे माझ्याकडे. लिहून घेतो मी, एकेकाची कुंडली लिहून घेतो बरं का. नावासहित आहे, तुम्हाला दाखवतो. मी बाकीच्या सारखे पेपर चेक करत नाही मित्रांनो. मला बाकीच्यावर ब्लेम करायचं नाहीये. मला काय ते काय करतात मला त्यांचं घेणं देणं नाही आहे सांगतो मी तुम्हाला, आधी सांगितलं याच्या आधी पण. मॅक्झिमम लोकांनी काय घेतलं इथे? काय घेतलं? K1 x1, K2 x2, K3 x3 कुठून काढला? K1 K2 K3 कुठून काढला? कॉपी इन सम अनदर बुक. बरोबर आहे का? बरोबर. अरे, ज्यांनी कॉपी केली हो म्हणा. नाव आले माझ्याकडे, रेकॉर्ड झाले, त्यामुळे टेन्शन ना घेऊ तुम्ही. हो म्हणा. हो, थोडस झालंय का नाही? काय नाही, कोणी बोलणार नाही. ते दिसतंय ना समोर मला कोण बोलतंय ते. कसं रे, कसं अवघड आहे का नाही? त्याच्या पुढचं, त्या पुढचं दिस इज डिपेंडन्स. हा, विचारलं काय? एक्झामिन होतं डिपेंडन्स और इंडिपेंडन्स. तर हे लिनियर डिपेंडन्स आहे. हा वर्डच विसरून गेले हो लोक. हा वर्ड विसरून गेले. हा वर्ड सोडून काय केलंय? त्या पुस्तकामध्ये जर लॉजिकचा डोक्याचा भाग वापरा ना तुम्ही थोडंसं. डिपेंडन्स नाही विचारलंय ना, डिपेंडन्स पर्यंत लिहा की. मग त्यांनी लिहिलं सिस्टम हॅव्हिंग इन्फायनाइट नंबर, सिस्टम इज कन्सिस्टंट हॅव्हिंग इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन, देन C1 x1 प्लस C2 x2 सॉरी K1 x1 सॉरी K2 x2 प्लस K3 x3 इज इक्वल टू 0. मग त्यांनी x1 टाकला, x2 टाकला, काय काय टाकलं, भला 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 मोठं काय काय टाकत गेला. बरोबर आहे. आणि टाकत गेला आणि शेवटी त्यांनी x1 काढला, C1 ची व्हॅल्यू, K1 ची व्हॅल्यू काढली, मग रिलेशन काढलं आणि एक्झाम्पल संपलं. अरे पण बाळांनो, तुम्हाला डिपेंडन्स विचारलाय, तुम्ही हे रिलेशन कुठे विचारलं? तुम्हाला जे विचारलं ते सोडून दिलं ना. म्हणजे एखाद्याला विचारलं की मला भाजी वाढ, भाजी वाढ, भाजी वाढ, तो रिस्त काय वाढतोय? चपाती वाढतोय, चपाती वाढतोय, चपाती. चपाती का कशावर अशी असं खायचंय काय? भाजी पण लागते ना त्याला. म्हणजे गंमत पहा लोकांची. आपल्याला करायचं काय आणि आपण करतो काय, हा, त्यातली गंमत आहे. पुढचा क्वेश्चन. हा, मान्य, मला इथे चुकलं होतं थोडंसं माझ्याकडून. इथे युनिक सोल्युशन, नो सोल्युशन आणि नो सोल्युशन आहे. एक इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन पाहिजे. बाय लॉजिकली तुम्ही थिंक करून ते लिहिलं असेल तर चाललं असेल. चुकलं आहे असं मी गृहीत धरणार नाहीये, त्यामुळे प्लीज हा, याला मार्क जे आहे 3 मार्काचा आहे. पुढे इथे पण अतिशय सुंदर आहे. त्याने काय केलंय, कसं केलं काय माहिती, कसं बाबांनो, कुठून सुचतं काय माहिती. आणि लिहायचं इतका जीवावर आलेलं ना मुलांना. 2 क्वेश्चन लिहिले बास, भरलं बाबा त्याचं. बाळांनो, बी सिरियस अबाउट द ISC पेपर. बी सिरियस. युनिट टेस्टला एवढं सिरियस राहू नका, पण ISC पेपरला सिरियसला 12 मार्क कंपल्सरी पडले पाहिजे. आणि 12 मार्क फक्त एका टेस्ट मध्ये पडून चालत नाहीये. तुमचं ते ऍव्हरेज 12 झालं पाहिजे, तेव्हा मी तुम्हाला मार्क देईल. नाही तर काय रे, तुम्ही जे लिहिलेत ते. हा, तर
फाइंड n द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू, सगळ्यांना याचा क्वेश्चन बऱ्यापैकी कुठेतरी पुस्तकात सापडलेला आहे, बऱ्यापैकी 1/7 आणि -3/7 याचा आन्सर काढून मस्तपैकी लिहिलं, इतकं भारी लिहिलं ना विचारूच नका. सेम फाइंड n द डेरिव्हेटिव्ह, एकदम भारी. तिथं जसं कॉपीड आहे ना, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू n/2 इंटू e रेस टू x कॉस ऑफ समथिंग, तसं तसं कॉपी केलं, एकदम भारी कॉपी केलंय. हा बाळांनो, तुम्हाला लिटरली सांगतो मी, रात्री ऍक्च्युली मी 8:30च्या आसपास माझे सगळे कामं संपतात. मी कॉलेजवरून 8:30 वाजता निघतो इथून आणि 9ला जेवण करून मी 9, 9:15 परत ऍज इट इज पेपर चेक करायला बसतो. तुम्ही साधारण मी 11:15 ते 11:30 पण पेपर चेक करतो. दररोज माझ्याकडून हार्डली एक 15 ते 20 पेपर चेक होतात. त्यामध्ये माझ्या ज्या मुली आहेत, 2 मुली, त्यांना मला मी न्याय देऊ शकत नाही. ते येतात, मला काहीतरी म्हणतात, त्यांना मी न्याय देऊ शकत नाही. तुमच्यासाठी मी पेपर चेक करतो, कारण की मुलांना तुम्हाला थोडंसं कुठं ना कुठं काहीतरी चूक झाली, काय कळाली पाहिजे, हे तुम्हाला मी पेपर पण दाखवणार आहे. ओके, सो व्हेरीफाय कॅली हॅमिल्टन थेरम. इथं व्हेरीफाय कॅली हॅमिल्टन थेरम विचारला, व्हेरीफाय. इथं व्हेरीफाय सोडूनच दिलाय. बाकीचे लोक ए क्यूब काढत बसला, e⁴ काढत बसला, ए इनव्हर्स काढत बसला. विचारलंय काय? कॅली हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय करायचं, पहिले कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढायचं, त्याच्यावरून तुमचं कॅली हॅमिल्टन थेरम व्हेरीफाय करा, काहीतरी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन येईल, काहीतरी येईल, ए स्क्वेअर मायनस काहीतरी काही क्यूब काहीतरी येईल बरं का. आणि नंतर ए इनव्हर्स काढायचं बाय युजिंग दिस वन. ते वेगळंच काढत बसलेत, ए इनव्हर्स इज इक्वल टू समथिंग काही नाही 1/2 वगैरे काहीतरी पॉईंट मध्ये आन्सर काढला आणि ते लिहिलं. अरे ते विचारलंच नाही बाळांनो, जे विचारलं ते काढा ना. पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन नंबर 5 टू खूप मजेशीर आहे. म्हणजे आय रिअली अप्रिशिएट a lot of people, they are just copied without using any sense, just they are copy, and lastly final output is, sir, we will not cover the given paper within time. So the first, they are like very beautiful answer they are writing, the question number 5 too. Then the matrix is given, matrix is where the characteristic equation we don't know. They just write down the book copied. 7 minus lambda minus 2 0 minus 2 6 minus lambda minus 2 0 minus 2 and 5 minus lambda. The determinant we write down here and 0, and just they find the determinant of these 7 minus lambda into 6 minus lambda वगैरे वगैरे काय असेल, 5 minus lambda minus 4 असं पूर्ण सॉल्व करत गेलेत. पूर्ण सॉल्व करून त्यांनी इक्वेशन लिहिलेले, लॅम्बडा क्यूब मायनस काय थांबा एक मिनिट, lambda cube minus 18 lambda square plus 99 lambda minus 162 equal to 0. Just very few people are writing the answer S1 equal to S2 is equal to, and determinant of A is equal to that I method told. Very few people are writing this answer. So you are very brilliant student. So you are apart from us. So that's why we write down the different answer. I appreciate your answer, no problem. But the important thing is find the eigenvector for least eigenvalue. बाळांनी खूप भारी प्रकारे बाळांनी काढलेले 369 इज eigenvalue. मग बाळ काढत बसलं, लॅम्डा 1 इज इक्वल टू 3 साठी x1 काढत बसलं. बाळ दुसरं काढत बसलं, लॅम्डा 2 इज इक्वल टू 6 इज इक्वल टू x2. बाळ परत तिसरं काढत बसलं, लॅम्डा 3 इज इक्वल टू 9 x3 इज इक्वल टू वॉटर मॅपिंग. बाळांनो, तुम्हाला विचारलं लिस्ट म्हणजे लोएस्ट काढायचं होतं, तर सगळं लिहित बसले. जसं ते पुस्तकात दिलं तसं लिहायचं ना, क्वेश्चन तरी वाचायचं ना. एक्झॅक्टली कॉपी करताना तर क्वेश्चन लिहायचा. ओके, पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6-1. Question number 6-1. Y is equal to sin m into sin inverse of x. Then prove that. हे पण पुस्तकात एकदम सुंदर रीतीने दिलेलं आहे. Y चा डेरिव्हेटिव्ह cos m sin inverse of x into 1/√1 minus x square. मी असं काही सांगितलंच नव्हतं, इथं स्क्वेअर करायचं वगैरे सांगितलं. त्यांनी काय केलं, इथं y1 into √1 minus x square केला आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेत गेले. पुस्तकात जसं दिलं तसं कॉपी करत गेले आणि आन्सर काढलं, 5 मार्क भेटले. अशा प्रकारे काही लोकांनी चुका केलेल्या आहेत. प्लीज बी केअरफुल. कॉपी केल्यानं माझं नुकसान आहे ना तुमचं नुकसान आहे, बरोबर आहे का? ना माझं नुकसान आहे ना तुमचं नुकसान आहे. चला मी तुम्हाला एक हे दाखवतो, पेपर दाखवतो. जस्ट वेट. मला खूप काही लोकांचं खूप चांगलं मला त्यांचा
हँडरायटिंग आवडलं, रिप्रेझेंटेशन आवडलं, काय काय लोकांचं मला खरंच आवडलं बरं का. त्या ठिकाणी मी गुड वगैरे लिहिणार होतो पण नाही लिहिलं, सॉरी फॉर दॅट, कारण की मला ते कुठेतरी सबमिट करायचं होतं म्हणून लिहिलं नाही मी. जस्ट वेट, where my attendance. ओके, सो हे पेपर आन्सर शीट मी जे काही अपलोड केलेले आहेत ड्राईव्ह वरती, तुम्हाला मी लिंक देतो. ओके, असे प्रत्येकाचे पेपर चेक केलेले आहेत. मी एक पेपर घेतो सपोज, कोणाचा तरी एखादा पेपर घेतो, सपोज 29चा पेपर घेतो मी. So all of you see the screen, you may be offline. Hello, येतोय का आवाज? येतोय सर. Okay, Yes, sir. why this you may be offline, I don't know. Just wait. Okay, network problem is there. Okay, so Uday Modura Kulkarni, the paper is okay. So like this I will check the paper 1 2 3 आणि जे काय ऑप्शन आहेत ते सगळ्यात शेवटी मार्क लिहिले आहेत 25 मार्क्स, सॉरी 5 मार्क जे काय आहेत ते चुकलं असेल तर तसं. ओके, क्वेश्चन नंबर 3 त्यांचा पेपर जो काय आहे तो ओके, नॉर्मल फॉर्म 3 मार्क्स. त्यानंतर जे काय आहे या ठिकाणी त्यांनी काय काढले, फक्त एम काढला, एम स्क्वेअर काढलाच नाहीये, तर त्याच्यामध्ये त्यांचा 1 मार्क कट केला, 2 मार्क. तिसरा क्वेश्चन आहे तो आयगन वेक्टर्स, आय थिंक ह्यांचं काहीतरी चुकलंय पहा, इथे 5 नव्हतं यायला पाहिजे, इथे काय यायला पाहिजे होते 0 यायला पाहिजे, काहीतरी चुकलं, कुठे कॅल्क्युलेशन चुकलं म्हणून त्यांना 1 मार्क दिले. एक्स्ट्रा सॉल्व्ह केल्यामध्ये ते ई म्हटलंय, एक्स्ट्रा सॉल्व्ह केल्यामुळे ई म्हटलंय एक्स्ट्रा. ओके, पुढे अशा प्रकारे त्यांनी सॉल्व्ह केले 1/7 अँड 3/7 आन्सर भेटलं. सो गुड, आन्सर करेक्ट आलं, 3 मार्क दिलेत. पुढे अशाच प्रकारे त्यांनी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याला 3 मार्क दिलेत. 5वा क्वेश्चन व्हेरी गुड, यांनी कॉपी न करता S1 S2 काढलेला आहे, डिटरमिनंट काढलेला आहे, त्यांनी मनाने लिहिलेलं आहे, कळतंय. पण ह्या ठिकाणी त्यांनी चूक केली, लॅम्बडा काढताना त्यांनी -3 म्हणजे +3 +9 +6 काढायचं होतं, त्याच्यामुळे त्यांचं पुढचं सगळं चुकलेलं आहे. 5 मार्काचं क्वेश्चन होतं, 3 मार्क इथे कट झाले त्यांचे, सिली मिस्टेक पुढे सगळं कट होतं. ओके, पुढे अशा प्रकारे त्यांचा पेपर होता. तर ही लिंक तुम्हाला दिसेल, तुम्हाला टीचिंग डायरी मध्ये लिंक आहे, तुम्ही तुमचा पेपर डाउनलोड करून घेऊ शकता. फक्त 41 पर्यंत पेपर चेक केलेत मी, त्याच्या पुढे आज रात्री अपलोड होतील कदाचित, आज रात्री 11:30-12 पर्यंत अपलोड होतील राहिलेले, किंवा थोडा नाही. हा 30 नंबरचा पेपर आहे, सेम त्यांना 30 पैकी 30 पडले, जे काय आहे ते. अशा प्रकारे पेपर मुलांनी, आता मी दाखवत नाही, आता तेवढा वेळ नाही आपल्याला की बाबा कोणी काय काय चूक केली, कशी करेक्शन केलं आणि कसं काय कॉपी केली. सो बी सिरियस अबाउट दिस पेपर, बी सिरियस. सगळ्यांना मार्क तर कळताच आहे, बरोबर आहे ना, कारण मी ISC टीचिंग डायरी मध्ये अपलोड करतो लगेच मार्क, जसे जेवढे पेपर होते तेवढे लगेच अपलोड करतोय. ओके, याच्यावर कोणाला काय बोलायचंय, कोणाला काय वक्तव्य द्यायचंय का, तुमचे इम्पॉर्टन्स म्हणजे तुमचं इम्पॉर्टन्स वाक्य कोणाला काय बोलायचं की ते. हॅलो, बरं, मान्य करताय की नाही तुम्ही की आम्ही कोणातरी पुस्तकातून, कोणातरी नोटबुक मधून किंवा कोणातरी आन्सर शीट मधून कॉपी करून लिहिलंय, हे तर मान्य करताय का नाही? जर मान्य कर, ज्यांना असं वाटतंय की तसं झालेलं नाहीये, मी विथ प्रूफ सांगू शकतो तुम्ही कुठून कॉपी केलंय ते. तेव्हा असं विचारलं तर कोणी, आता नॉर्मली क्वेश्चन विचारलं बोलत नाही, आता काय बोलतात. सर मी फक्त फॉर्म्युला बघितलेला, बोला बोला ओमकार. फॉर्म्युला फक्त बघितलेला, ती nth डेरिव्हेटिव्हचा. नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, दॅट्स ऍक्सेप्टेबल, मी काय म्हणत नाही असं, पण सगळंच कॉपी करणं म्हणजे कसं रे? हा, नाही सर, सगळं नाही कॉपी केलं. नाही, मी असं म्हणत नाही की तुम्हाला नाही रे, तुम्ही एक फॉर्म्युला, बाकीच्यांचं सांगतो मी, ज्यांनी केलं त्यांच्यासाठी बोलतो रे मी. ते बोलणारच नाही रे आता या ठिकाणी, किंवा बोलतील कदाचित, मला माहित नाही ते प्रामाणिकपणा किती आपल्यामध्ये, ते बोलतील कदाचित, आता ते न बोलतील. पण हॉरेबल आहे का नाही रे मित्रांनो?
तुम्हाला पेपर दिसेल, पाहायला भेटेल तुम्हाला पेपर. ते आहे की हे काल विचारलं होतं मला लक्षात नाही राहिले. काय करायचं? करून द्यायचंय का कंपल्सरी सगळं? सगळं म्हणलं तर मग 1.5 लाख करून जाईल मग. नंतर पाहतो लेक्चर पाहतो 8 तास फक्त. बरं पाहू आपण त्याच्यावर बोलायचं. मला आता काढायची प्रिंटर. हा चला बोला पटकन. पुढे जायचं का काय करायचं? चला पटकन बोला. परत असं करणार का तुम्ही? परत करणार का सर? नाही केलं सर. अरे मी आधी तुमचं नाही बोलत रे. त्यांनी केलं त्यांच्यासाठी बोलतोय मी. जे केलं ते बोलणारच नाही ना. आदित्य तुम्ही खूप चुका केल्या पेपर मध्ये. आदित्य सर ते लॅमडा -11 चुका केल्या तुम्ही. लॅमडा -11 केलं. ऍक्च्युअली लॅमडा +5 येत असेल आय थिंक सो. बारीक बारीक चुका केल्यात तुम्ही. नॉर्मल फॉर्म मध्ये पण चूक केली आहे. तुम्ही समोर जरी आले ना माझे सगळे, जर का तुम्ही सगळे माझ्या समोर आले आणि मी तुम्हाला ओळखू शकत नाही, पण तुमचं नाव सांगितलं लगेच तुमची हिस्ट्री काढतो लगेच मागे. आता आदित्यनी कसं आदित्य नाव घेतलं लगेच आदित्य लगेच माझ्या डोळ्यासमोर कसं आलं लगेच की आदित्यनी लॅमडा -11 चुकवलंय, आयगन व्हॅल्यू चुकवल्यात आणि नॉर्मल फॉर्म चुकवलंय. तसं प्रत्येकाचं काही ना काही चूक झालेली आहे. जवळपास सगळं मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे माझा. जे एक हार्डली एक 15 दिवस किंवा हे ठेवतो लक्षात, परत ते व्हॅनिश होतं, परत दुसरे लक्षात राहायचं असं आहे ते. तर प्लीज हा सर लेक्चर आहे का वरती बोलू? जागा नाही ना? ओके. सो बी केअरफुल फॉर द नेक्स्ट टाइम. जेवढं शिकवताना आम्ही जेवढं इंटेन्शन असतं तेवढं तुम्ही लिहिताना पण इंटेन्शन द्यावं असं मला वाटतं. सो बी केअरफुल. मी आणखीन असाइनमेंटच्या पण मागे लागलेलं नाहीये, कारण की आहे तेच वर्क कम्प्लीट होत नाही माझं. आणि असाइनमेंट पाहायला गेलं तर खूप बारीक मॅनिप्युलेशन करायला गेलं तर मग तुम्ही म्हणता काय चाललंय. ओके. सो बी 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 careful, be serious about your future, about your what do you say that is everything. Be serious. नाहीतर मग परत पुढचा ऐसी कधी आहे येस आदित्य? सर? पुढचा ऐसी पुढचा आहे ती आता कुठला नेक्स्ट मंथ मार्च मध्ये असेल. ऑनलाईन का ऑफलाईन? Out of syllabus. Please do not ask that question. Out of syllabus. Okay. At the time of ISC, we are decide. Okay. Whether we take online or whether we take offline. कारण की सिच्युएशन त्यावेळेस कशी असेल मला माहित नाही. सपोज सध्या एक मोहीम चालू झाली आहे. तुम्ही ऐकत असाल, पेपर वाचत असाल. पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूज पेपर तुम्ही वाचत नाही आजकाल, ते खूप कमी लोक वाचतात. मास्क, फ्री मास्क मोहीम. फ्री मास्क म्हणजे जर फ्री मास्क झाला आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामधून, तर मास्क फ्री जर झाला तर कदाचित सगळं ऑफलाईन होईल आणि कदाचित तुम्हाला सगळं कंपल्सरी कॉलेजमध्ये यावं लागेल. आणि मग कंपल्सरी कॉलेजमध्ये आल्यानंतर मग एक्झाम कशी होणार? एक्झाम कशी होणार? ऑफलाईन. ते पुढचा Offline. भवितव्य आहे, त्याच्यामुळं माहित नाही. पण बी रेडी फॉर ऑफलाईन. बी रेडी फॉर. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी म्हटलं म्हणून ऑफलाईन होणार आहे, असं नाहीये. पुढचं फ्युचर माहिती नाही ना तुम्हाला ना मला, पण बी रेडी फॉर ऑफलाईन. ओके.
आणि थोड्या दिवसात तुम्हाला कदाचित नोटीस पडेल किंवा कदाचित तुम्हाला सांगितलं जाईल की हॉस्टेल चालू होईल कदाचित, असं सांगितलं तुम्हाला. का सांगितलं पण असेल मला माहित नाहीये, सांगितलं जाईल कदाचित. हॉस्टेल आणि बस चालू होऊ शकतं असं सांगितलं जाईल. चालू झाल्यानंतर मग तर काय तुम्ही येऊ शकतात आणि मी समोरासमोर, मग असं नाही की बाबा आदित्य कसं आहे काय आहे मला इमॅजिन करायची गरज नाही पडणार किंवा हे दिस इज आदित्य. हा दोघांना तर इथं पाहतोय मी, दोघं जण इथं माझ्यासमोर बसतात त्यामुळे त्यांचं मला नाव माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण बाकीच्या आता मी विचार केला तर यस विशाल बोलतोय फक्त. विशाल 19 नंबर आहे, आम्ही राईट ना? विशाल आहे का गेला? विशाल 19 नंबर आज नाही वाटतं, आज नाही वाटतं. ओके ओके ओके. नाहीतर आमचा पुढचा पृथ्वीराज गवळी आहे का? पृथ्वीराज पृथ्वीराज रोल नंबर 21. आम्ही फक्त फोनवरच बोलतोय बाबा, त्याचा प्रॉब्लेम काय आहे. तुमचाच प्रॉब्लेम आहे ना स्कॉलरशिपचा पृथ्वीराज? तर आम्ही फक्त समोरच बोलतोय. व्हॉट अबाउट द इन फ्रंट डोंट नो. मग ऑफलाईन झालं तेवढं ते कळेल की बाबा हा दिस इज अ पृथ्वीराज. येस, असं पाहूया आपण पुढचं. सो या स्टार्ट. करायचं स्टार्ट पुढचं टॉपिक. आणखीन का? आयएससीला किती चॅप्टर असणार पुढे? बोला 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 स्नेहल. तर आयएससीला चॅप्टर किती असणार पुढचे? 2 युनिट. आणि आपलं लॉजिक काय सांगतं? आपलं आयएससीचं मॅथचं आयएससीचं लॉजिक काय असतं किंवा कुठल्या टेस्टचं लॉजिक काय असतं? आयएससी सपोज एक्स तारखेला असते, बरोबर आहे? तर x-1 लयत x-1 पर्यंत जेवढा सिलेबस होईल तेवढा आयएससीला असेल, बरोबर आहे का नाही? x-1 पर्यंत जेवढा सिलेबस होईल तेवढा आयएससी. हा, तिथपर्यंत 2 युनिट झाले कम्प्लीट. आता ऑलरेडी आपले 2 युनिट झालेले आहेत, म्हणजे आय थिंक हा तिसरा युनिट ना. तिसरा युनिट संपेल, शेवटचा टॉपिक आपला तिसऱ्या युनिटचा. हा तिसरा युनिट संपून जाईल आपला. तिसरा युनिट झाल्यानंतर चौथा युनिट होऊन जातील. 3 आणि 4 वर तुम्हाला आयएससी द्यायची. ओके, so we go to the next topic. That is the next topic means subsequent topic. So in that unit there are the 3 topic. One is the Taylor theorem, one is the Maclaurin series, and third is the indeterminate form. Indeterminate form. हा, कोणाला काय क्वेश्चन आहे का स्टार्ट करायच्या आधी? ते विचारू आधी. क्वेश्चन आन्सरिंग आधी सॉल्व्ह करू वाटलं असतं. येस, कोणाला काय क्वेश्चन हे व्यतिरिक्त? तर ते कॅली हॅमिल्टन थेरम अजून एकदा घ्या. नंतर सॉरी, मानेला पाठवून. इनडिटरमिनेट फॉर्म. हा, येस आदित्य काय म्हटले? कॅली हॅमिल्टन थेरम ना. तर कॅली हॅमिल्टन थेरम काय असतं? एक इक्वेशन असतं, त्या इक्वेशन आपण काय करतो? λ³ - s1 λ² + s2 λ मायनस डिटरमिनंट ऑफ a = 0, बरोबर आहे का? हे काढतो. आणि कॅली हॅमिल्टन थेरम काय सांगतं? एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स सॅटिस्फाय इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. मग आपण काय करतो फक्त? सो कन्सिडर a³ - s1 a² + s2 a मायनस डिटरमिनंट ऑफ a = म्हणजे a³ फक्त काढतो, a² काढतो, a काढतो, डिटरमिनंट काढतो, जे काय असेल ते. आणि ह्या सगळ्याचा आन्सर आपण काय लिहून टाकतो? डायरेक्टली 0 लिहून टाकतो. मग ही स्टेप करायची असते, ही स्टेप महत्वाची असते, ही स्टेप करायची असते. तुम्ही मुलं काय करतात? डायरेक्टली त्या स्टेपवरून ही स्टेप लिहितात. दॅट द कॅली हॅमिल्टन थेरम. आलं लक्षात? जस्ट सॉ द व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत नसेल तर लास्ट इयरचे माझे व्हिडिओ पहा. लास्ट इयरचे
ह्याच्यापेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह लेक्चर त्या ठिकाणी झालेलं आहे. खूप जास्त इम्प्रेसिव्ह झालेलं आहे. का ते सांगतो तुम्हाला. डिपेंड ऑन दॅट स्टुडंट. मी ऑलरेडी सांगितलंय की आपलं लेक्चर कसं आहे, 1 to 1 आहे. जसं तुम्ही मला रिस्पॉन्ड करतात तसं मी आणखीन उत्तर देत राहतो किंवा शिकवत जातो. तुम्ही जेवढं कमी बोलतात तेवढं मी कमी इथे सांगत जातो. त्यामुळे सॉरी फॉर दॅट. मला थोडासा अन्याय होत असेल तुमच्यावरती, असं नाहीये. पण मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही किती घेता किती नाही घेते तुमच्यावर आहे. ओके, हा, आपण कुठे होतो? त्यास आणखीन कोणाला काय क्वेश्चन? हिंदी. आणखी कोणाला काय क्वेश्चन? सर ISC चा पेपर जर बघायचा असेल तर तुम्ही सेंड करतात का? नाही नाही नाही, तुम्हीच पाहायचं. तुम्हाला सांगतो की मी दाखवू का कसं पाहायचं ते. एक मिनिट. बघितलं असेल. बघितला कसं पाहिला? लेस फास्ट आहे तुम्ही तर. लेस फास्ट आहे तुम्ही. टीचिंग डायरी, व्हेरी गुड. तर हे पहा, ही आपली टीचिंग डायरी. सगळ्यांना दिसते टीचिंग डायरी? हा, त्या टीचिंग डायरीच्या टॉप पोझिशनला, एकदम टॉप पोझिशनला इथे मी ISC आन्सर शीट लिंक दिली. दिसले का? हॅलो. येस सर. त्या ठिकाणी जर तुम्ही तिथे गेला तर मी क्लिक करतो ना त्याच्यावरती, ISC आन्सर शीट लिंक. तर या ठिकाणी ओपन होते. हा, इथे पेपर, प्रत्येकाचे पेपर, तुम्ही कोणाचे पेपर पाहू शकतात. सिक्रेट काहीच नाहीये. नथिंग इज सिक्रेट. कोणी कोणाचे पेपर चेक करू शकतात. 1 2 3 4. ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसेल. होऊन द्या, ते पूर्ण होऊन द्या. झालंय का? ओके, वेट. दीपाली, 8 नंबर आहे तुमचा. हे पहा, पेपर आहेत. या ठिकाणी तुम्ही केल्यानंतर पेपर डाउनलोड करू शकतात. प्रत्येकाचे, कोणाचे डाउनलोड करू शकतात. ओके, हा पेपर आहे. मग दिसतात इथे. आणि असं समजायचं नाही की मला 10 मार्क पडलेत, मला 20 मार्क पडलेत, मला 30 पैकी 30 मार्क पडलेत. स्वतःच्या मनाला विचारा. स्वतःच्या मनाला विचारा, जे मार्क पडले ते स्वतःचे का दुसऱ्याचे? दुसऱ्याचे म्हणजे काय? दुसऱ्याचे म्हणजे काय? कॉपी केलेत का कोणी? ओके, ओके. अशा प्रकारे 41 पर्यंत पेपर आहेत तुमचे. 41 पर्यंत पेपर मी चेक केलेले आहेत. हे 2 नंबरचा असे पेपर आहेत. प्रत्येकाचे पेपर पाहू शकतो. जस्ट वेट. ओके, सो हे अशा प्रकारे पेपर चालते. कळालं कुठं पेपर चेक करायचे? हॅलो. येस सर. ओके, आणखीन कोणाला काय क्वेश्चन? कोणाला काय क्वेश्चन? हॅलो. So what are the indeterminate form? So
indeterminate form. Let f of x and g of x be any function of x such that f of a is equal to 0 and g of a is equal to 0, then the ratio f of x upon g of x is set to assume the indeterminate form minute form 0 by 0 at x equal to a. जागा क्वेश्चन आहे आपला लिमिट x टेन्स टू a. हा 2:45 संपून ते लेक्चर 3 वाजता संपायचं लगेच झालं. हा अवघड होतच होतं नाही तेव्हा लेक्चर नको म्हणतात घेऊन दे. थोडंफार मुलं जरा चांगले शिकतायत आमचे जरा शिकून दे जरा. एक तर मॅथचं लेक्चर त्यांना आधीच लय आवडते आधीच हौसात पडला पाऊस अशी गंमत आहे माहिती पोरांची लय आवडते त्यांना माहिती का. हा पोरं पण हा म्हणतील पा ले हा 3 वाजता बरोबर. लिमिट x टेन्स टू a f of x upon g of x is equal to जेव्हा आपण लिमिट फाइंड करतो तेव्हा ते f of a upon g of a असतं. x टेन्स टू a टाकल्यानंतर तेव्हा ते येतं 0 by 0 फॉर्म. So this is called as 0 by 0 form. So this form is already we are see in 12th standard. Am I right? पाहिलाय का नाही? Yes. टॉपिक काढला गाळून टाकलाय शिकवलं नाही. आमच्या वेळेस आम्ही जेव्हा 12ला होतो तेव्हा अर्ध नोटबुक भरली ती लिमिटला आणि शेवटी पर्याय काय 3 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह केला फक्त. अर्धी नोटबुक सॉल्व्ह केली मला आठवत अर्धी नोटबुक झाली लिमिटला. ओके तू राहायला कुठे सतीश शेळकेला होतो का 11वी गेले क्लासला सचिन शेळके ना म्हटलं होतं. सो देर आर 7 indeterminate form. There are 7 indeterminate form. 0 by 0, infinity by infinity, 0 into infinity, infinity minus infinity, 0 raised to 0, infinity raised to 0, and 1 raised to infinity. There are the 7 indeterminate forms 0 by 0, infinity by infinity, 0 into infinity, infinity minus infinity, 0 into 0 raised to 0, infinity raised to 0, and 1 raised to infinity. These are the 7 indeterminate forms. These are 7 indeterminate forms.
सो इनडिटर्मिनेट फॉर्म जर असेल 0/0 फॉर्म असेल तर आपण काय करतो रे? इनडिटर्मिनेट फॉर्म 0/0 असेल तर आपण काय करतो? एल हॉस्पिटल रूल. व्हेरी गुड श्वेता, वी यूज एल हॉस्पिटल रूल. आवाज बसला काय? हॅलो श्वेता, सर. मला वाटलं आवाज बसला काय. द indeterminate form, the indeterminate form 0/0 or Yale hospital rule. The indeterminate form 0/0 or Yale hospital rule. So what is that? Let f of x and g of x be a function such that f of a equal to 0 and g of a is equal to 0. So limit x tends to a, f of x equal to f of x equal to f of a that equal to 0 and limit x tends to a, g of x equal to g of a that equal to 0. So limit x tends to a, f of x divided by g of x is equal to f of a. म्हणजे काय करतो रे आपण लिमिट एल हॉस्पिटल मध्ये? तर 0/0 फॉर्म असेल तर आपण काय करतो? काय करतो? इन्फिनिट. येस प्राजक्ता. हा ओंकार काय म्हणतो? डिफरेंशिएट. So we differentiate numerator separately and denominator separately. F dash of x upon g dash of x. Okay, f dash of x upon g dash of x. So this is nothing but Yale hospital rule. बाबा आपलं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर एखादं एक्झाम्पल घ्या वाटलं तर आपण लिमिट x tends to 0 e raised to x minus 1 divided by x. So what is the answer of this? This is a standard result. This is standard results. Anyone? What is the answer of this result? Anyone? What is the answer of the standard result? Yes. 0.0. No, what is standard? This Deepali, what is the standard result? Means what is the answer of this result? E raised to 0. Huh? I want to say, oh, this is standard result. I want answer. You say that different one. E raised to 1. 0. Okay, Shruti, what do you say that? 1. This answer is 1. This is standard result. That is the log e. That answer is 1. So just see how we solve. So let L is equal to limit x tends to 0 e raised to x minus 1 divided by x. नॉर्मली लिमिट मध्ये आपण 12वीला आतापर्यंत एवढं शिकलो की x टेंड्स टू जे काय आहे ते व्हॅल्यू x च्या व्हॅल्यू पुट करून टाका. वी गॉट द आन्सर. सो वी पुट दैट x इक्वल टू 0 e raised to 0 किती रे 1 minus 1 किती झाला? दिस वी गॉट 0/0. बरोबर आहे का? बाय यल हॉस्पिटल रूल. बाय यल हॉस्पिटल रूल we get what do you get? L equal to limit x tends to 0 e raised to x derivative किती? e raised to x 1 derivative 0 divided by x derivative 1 means we got that L equal to
limit x tends to 0. We just got that e raised to x. Now we put x equal to 0, we got e raised to 0, that L equal to 1. In this way we will find by using L spectrum. So this is the example. Okay, so write down. Huh? X tends to दुसऱ्याला मग व्हॅल्यू बदलणार, लिमिट बदलणार. प्रत्येक वर्ष हेच एक्झाम्पल असेल असं नाही. Okay, so we just solve the next one. Can I go to the next one? Hello. Okay. So we see some important result that we are seeing the 12th standard. Just we are rewrite again that result that we need for further example. Important result. One equal to limit x tends to 0. X tends to 0 या आणि x tends to 0 sin x upon x असेल, x tends to 0 आणि sin x upon x असेल तर याचा आन्सर काय असतं? 1. 1 असतं. सिमिलरली लिमिट x tends to 0 x upon sin x याचं पण आन्सर काय असतं? 1. याचं पण आन्सर काय असतं? 1 असतं. ओके. Second result, limit x tends to 0 tan x upon x, tan x upon x 1. 1. Third, limit x tends to 0 sin inverse upon x, sin inverse of x upon x is also 1. Then rest of thing cos x upon x and all these things is not equal to 1. This is another answer. नाही तर म्हणतात सगळं 1 घेऊन बसतात. cot x upon x, sec x upon x वगैरे 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 सगळे आन्सर 1 लिहून टाकतात. वाटलं तर कोसेकला तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करू शकता इन टर्म्स ऑफ साइन. कोसेक अपॉन एक्स ला इन टर्म्स ऑफ साइन तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण ते पण आन्सर 1 येईल का नाही याची गॅरंटी नाहीये. ओके, ते सिम्प्लिफाय करू लागणार. तर कसं असतं बाय डिफॉल्ट मेंढा एक पुढे चालला ना त्याच्या मागे सगळेच मागे चालले. साइन एक्स अपॉन एक्स मग काय करायचं, त्याचा आन्सर 1, दुसऱ्याचा आन्सर 1, सगळ्याचा आन्सर 1 लिहायचं नाही. वी आर द human sapiens in botany, sorry, in zoology we study that. What is the name of human? Homo sapiens. Homo sapiens. Okay, Homo sapiens. Okay, so we are the one human. So B. आपल्यापेक्षा प्राणी हुशार असतात असं म्हटलं जातं. ते प्रूव्ह करा, आपण हुशार का प्राणी हुशार, हे आपण स्वतः प्रूव्ह करायचं. ओके, द फोर्थ वन. So limit x tends to 0. 1 plus x raised to 1 upon x. 1 plus x raised to 1 upon x. चला पटकन सांगा मला याचा आन्सर. लिमिट x tends to 0. 3. काय म्हटले? लिमिट x tends to 0. e raised to x upon x. ओके, शेवटचा आन्सर मला माहिती, दॅट द आन्सर इज 1. शेवटचा आन्सर मला माहिती, दॅट इज आन्सर इज 1. चला 4 नंबरचा आन्सर सांगा. व्हॉट इज द आन्सर ऑफ फोर्थ वन? आन्सर
E. येस मधुरा, E. प्राजक्ता काय म्हटलंय मोठ्यानी? मला ऐकायला थोडस कमी आहे रे. मला ऐकायला कमी येतं, पाहायला कमी येतं. माझ्या मित्रांनी 2 डोळे दिलेत, आणखीन 2 डोळे आहेत वरून ऍडिशनल. मला ऐकायला आणि थोडं पाहायला कमी येतं, त्याच्यामुळे जरा मोठ्याने बोलत चला. व्हॉट इज आन्सर? हॅलो 0. श्वेता, याचा आन्सर काय आहे? चला, दिस आन्सर इज ई. नुसतं थोडं म्हणायचं ई. अरे पण पुढे तरी बोला ना मोठ्याने. The answer is E. त्याच्या पुढे नंतर a raised to x minus 1 upon x. What is the answer of this fifth one? log E. Very good, very good. The answer is yes. Just wait. Hello, sir. Hello, sir. सर बोला. हा सर, थोडस तुमचं मी माफी मागतो आणि थोडेसे 2 मिनिट एक्सटेंड करतो सर. ओके ओके ओके, चालेल त्याबद्दल मी चालेल. पूर्णपणे मला तुम्ही माफी करावी असं मी म्हणतो तुम्हाला. आणि तुमची परमिशन घेऊन मी पुढे 2 मिनिट एक्सटेंड करतो. चालते सर? चालते 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 सर. तर आभारी आहे तुम्ही मला जे अमूल्य तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुढे लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 divided by x. आता ह्याचं पुढचं एक्झाम्पल आन्सर दिलेलं आहे 1. त्याचा आन्सर काय आहे? log e. फक्त चेंज का होतो, a जागेवर e आलाय. सो द आन्सर इज log e. and we know that log e is 1 to the base e. log e to the base e चा आन्सर असतं 1. Okay, so this is the important result that already we are studying the 12th standard. Just we are write down as it is. Okay, just we write down as it is. And tomorrow we see the what is actually L'Hospital and all this thing. Okay, so tomorrow we see. So just we stop here. Hello sir. सर बोला.